तर गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 365 डे चॅलेंजचा डे 25. तर आता आम्ही जातो आहे पुण्याला. तुम्हाला काल सांगितलं होतं की आम्ही पुण्याला जाणार आहे. तर आज जातो आहे आम्ही पुण्याला, कारण आपल्या दादाचं एका दादाचं साखरपुडा आहे, त्यासाठीच जातो आहे आम्ही. चला आता पुण्याला फक्त मी आणि मम्मीच जातो आहे. चला आता जाऊया. तर आता आपण बसमध्ये बसलो आहे. बस होती आपल्याला सगळ्यांना बुक केले. तर आता जाऊया, बघू किती वाजेपर्यंत पोचतो आहे, कारण आता 9 वाजता निघाले बस. चला आता आपण आता वाशीच्या पुलावर आहे. गाडी वाशी मार्ग जाणार आहे. तिकडं वाशीला पण तिकडं माणसं येणार आहेत, म्हणूनसाठी मग तिकडनं गाडी घेत आहेत. चला आता जाऊया. तर आता नाश्ता पण ठेवलेला, नाश्त्याला पोहे आहेत. आता पोहे खाऊया. त्यांचा उपमा पण होता, उपमा पण खाऊन येऊयात. तर आता आपण मुंबई पुणे हायवेला लागलेलो आहे. थोड्याच वेळात आपण लोणावळ्याला पोचेल. चला आता जाऊया. सकाळी लवकर उठलेलं, मला खूप झोप येत होती, मग झोपलो थोडंसं गाडीतच. चला आता बघू. लोणावळ्याच्या आधी गाडी थांबवलेली पेट्रोल पंपावर फ्रेश व्हायसाठी. थोडंसं पायमोकळे पण करून येतो आणि तुम्हाला दाखवतो लोणावळ्याला ट्रॅफिक पण किती आहे, कारण विकेंडमुळे पूर्ण जाम झालेलं लोणावळा. थांबा तुम्हाला दाखवतोच. तर बघता पूर्ण ट्रॅफिक किती आहे इथं पेट्रोल पंपावर, कारण आता विकेंडसाठी सुट्ट्या आहेत ना, त्यामुळे खूप जण बाहेर निघालेत फिरायला. आणि मॅपवर पण लोणावळ्याला 1 तास ट्रॅफिक दाखवते. बघूया आता कसं होतं, किती वाजता पोचते. जे नको होतं तेच झालं. आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. पूर्ण जाम आहे, लागला आहे, पुढं फूडपर्यंत लागला आहे. तुम्हाला दाखवतो. पूर्ण लाईनच्या लाईन लागल्या आहेत गाड्यांच्या. तर बघू शकता केवढा मोठा जॅम आहे. पूर्ण फूडपर्यंत लाईन आहे. आतासं आपण घाटात चढतो आहे लोणावळ्याचा. तर बघूया आता. तर बघू शकता आता एक साईड बंद करून एका साईडनं गाड्या सोडल्या आहेत. तिकडची लाईन पूर्ण बंद केली आहे आणि मधनंच गाड्या सोडल्यात. बघूया आता. इकडची लाईन आता जाते पटापट. नंतर इकडची थांबवून तिकडची सोडतील. तर जाऊया आता. चला. मध्ये जे आपल्याला टेम्पो दिसलेला तुम्ही बघू शकता. त्याने काय पूर्ण स्टिकर वगैरे लावले आहेत, काय मस्त हे केलं आहे गाडीला. आणि पूर्ण DJ वगैरे लावला आहे त्याने आतमध्ये, साऊंड सिस्टम. तर आता आपण सकाळी निघालेलो 7 वाजता. आता आपण 2 वाजता पोचले पुण्याला. एवढी ट्रॅफिक जाम होती आणि गरम पण खूप होतं आहे आता इकडं. तर जाऊया आता, हॉलवर जाऊया साखरपुड्याच्या इथं. चला. तर आपण आता आलेलो आहे. बघू शकता हे लवकर येऊन जेवून झाले, कारण हे लोक बाईकवर आलेले सगळे. आपण गाडीत होतो. आता पोचलो आम्ही. आता नवरदेव आहे. बघू शकता इथं साखरपुडा आहे. तर तेच तयारी करतायत बहिणी वगैरे. हे ब्लॉग चालू आहे. गबस कमल. अरे बाबाच दिसतात फक्त. ब्लॉग चालू आहे. तर बघू शकता तिकडं साखरपुडा चालू आहे. जाऊया थोड्या वेळानं आपण. तर बघू शकता आजचे नवरी आणि नवरदेव बघू शकता. नवरदेव आपला दादाचे. तर आता आपण जेवण घेऊया. आता फक्त गाडीतनं जे आले लेट झाले ते जेवतात. तर आपण फोटो काढायला. तर बघू शकता आपला संकेत दादा पुण्याचा, आपला अमोल दादा मालाडचा, तिचा भाऊ बघितला असेल पहिल्या मध्ये. तिचा भाऊ फक्त माझ्यावरच बनवतोस. तिचा भाऊ अरे फेमस आहेत ना ब्लॉग मध्ये. तर आता आपण निघालेलो परत, कारण परत ट्रॅफिक लागली तर उगाच लेट होईल घरी जायला, म्हणून आपण निघालो लगेच. तर आपण आता पुण्यात निघत होतो तेवढ्यात आपल्याला एक गाडी दिसली पूर्ण ओपन रूफवाली. मी कमेंटमध्ये सांगा कोणती गाडी आहे. लोगो तर काही दिसला नाही, जर तुम्हाला दिसला असेल तर कमेंट करा. तर आता तुम्ही बघू शकता इकडे डोंगर काय मस्त आहेत. आपण येताना बघितले नसेल कारण आपण झोपलेलो तेव्हा. आता बघूया, मस्त मस्त डोंगर आहेत. चला व्ह्यू एन्जॉय करा. तर आता तुम्ही बघू शकता लोणावळ्याला तर पॅराग्लायडिंग चालू आहे. बघा किती मस्त आहे. आपण पण एकदा ट्राय करूया कधीतरी. चला. तर बघू शकता आपण आता घाटात अडकलो आहे, कारण रस्ता बंद केला आहे. ज्याचा येताना आपण बघितलं असेल तसा रस्ता बंद केला आहे गाड्यांना सोडायला. बघूया किती वेळ अजून हे ट्रॅफिक कधी सोडतात रस्ता, कारण जसं सोडणार तसं त्याच्यावर नाही तर आपल्याला खूप लेट होणार आहे घरी जायला.
तर बघू शकता लोणावळ्याला किती ट्रॅफिक आहे. पूर्ण दोन्ही साईडला ट्रॅफिक आहे, कारण सगळे आज बाहेरच निघालेत फिरायला लोणावळ्याला. तर आता बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे आपण, कारण आपल्याला इथं 6:30 झालेत. किती वाजतील अजून का माहीत नाही. तर आता आपण आहे घाटातच आहे, अजून लोणावळा उतरतो आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता तिकडं किती ट्रॅफिक आहे, आणि त्याच्यामध्ये जास्त करून आता बसेस आणि ट्रकच आहेत. छोट्या गाड्या तर आहेच नाही त्या ट्रॅफिकमध्ये. तर बघूया, चला. तर तुम्ही आता बघू शकता समोर किती ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड भरला आहे ऑपोजिट साईडला. आपण तिकडनंच जाणार आहे. म्हणजे बघूया की किती वेळ लागतो आहे, कारण खूप ट्रॅफिक दिसतं आपल्याला इथनं. तर आता बघू शकता किती ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड आता बंदच केला मला वाटतं परत एकदा, पण पूर्ण गाड्या अशाच थांबलेल्या आहेत, ना पुढं हालत नाहीत ना मागं नाही. तर बघूया, चला. खूप ट्रॅफिक आहे यावेळेस बघायला गेलं तर. आता आपण पोचलो नवी मुंबईला. तर अर्धा एक तासात आपण पोचू घरी. बघू घरी जाऊन काहीतरी. खूप कंटाळा आला आज बघायला गेलं तर बघू शकता आता आपण वाशी टोल क्रॉस करतोय, वाशी टोल. तर आता जाऊया पाडवट. तर परत आपण त्याच रूटने आपण आता वाशी ब्रिजवर आहे, बघू शकता. चला आता जाऊया हळूहळू म्हणजे आता पटपट जायचं आहे, कारण खूप लेट झाले. 9 वाजले बघायला गेलं तर. आपण 3 वाजता निघालेलो. चला आता आपण आता पोचलो आहे आपल्या इथं. जाऊ घरी, जाऊ आराम करू थोडासा, कारण खूप थकलो आज. ट्रॅव्हलिंग खूप झाली. चला बाय आता.